अमरावती येथील जन्म प्रमाणपत्र घोटाळा अति गंभीर लेवलवर पोहोचला आहे। 4,800 अर्जापैकी सुमारे 1,000 अर्जदार असे आहेत त्यांनी खोटे कागदपत्र, खोटे शपथपत्र, म्हणजे अमरावती शहरात अशी स्थिती आहे की 276 लोक जन्म प्रमाणपत्र घेतलं आणि ते रद्द करण्याची घोषणा झाली, ते 276 सापडतच नाहीये। त्यांनी जे पत्ते दिले होते तेही बोगस निघालेले आहेत। आज जे गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे 4.5 महिन्यापूर्वी आम्ही तक्रार दिली होती, त्यातली जी गती आहे ती खूप संत गती आहे। त्या संदर्भात पालकमंत्री बावनकुळेजींची पण मी बोललो होतो। आज मी त्यांचा आता रेडीमेड 50 असे म्हणजे सुमारे 200 अर्ज मी तपासले, त्यातनं 50 असे अर्ज दिले की त्या अर्जदारांनी पुरावा म्हणून आधार कार्ड दिले, पण आधार कार्डवर जी जन्मतारीख आहे आणि यांनी जे मागितले दोन्ही जन्मतारखा वेगळ्या आहेत, तारीख नाही, काही मध्ये वर्ष पण वेगळे आहेत। म्हणजे एवढं फुल प्रूफ पुरावे मी पोलिसांच्या हातात दिले आहेत। माझी मागणी होती 48 तासाच्या आत या लोकांवर कारवाई झाली पाहिजे। पोलिसांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही 7 दिवसाच्या आत त्या आज मी जे पुरावे दिले आहेत त्यावर कारवाई होणार। आयुक्तांसोबत ते 273 लोक आणि मी तर 200 फॉर्म चेक केले आहेत, असे 4,500 फॉर्म आहेत, ते तपासण्यासंबंधी पुढे चर्चा होणार। काँग्रेसने आता